वार्षिक स्नेहसंमेलन सर्वच शाळांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मी आता आहे पुण्यातील अशा एक वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये, ज्या ठिकाणी अतिशय आगळा-वेगळा संदेश जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर ममता डे केअर सेंटर आणि मिकी माऊस नेस्ट स्कूलतर्फे यंदाच्या वर्षी एक आगळा-वेगळा वार्षिक स्नेहसंमेलन जे आहे ते करण्यात येते. खरं तर दरवर्षीच ममता डे केअरकडून वेगळी काहीतरी संकल्पना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन केलं जातं. मात्र यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने हे वार्षिक स्नेहसंमेलन असणार आहे, खरं तर अगदी चिमुकली मुलं देखील या ठिकाणी एन्जॉय करताना पाहायला मिळतात. त्यांचे पालक देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात. नेमका कसा यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम आहे आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सावित्री मागच्या भावनेचं लग्न झालं तेव्हा ती पण इतक्या हक्काने बोलली होती. म्हणजे असे सगळेच पालक हे आपलेच. तर त्यामुळे कालच्यांचेही मनापासून धन्यवाद या ठिकाणी आली साडी सप्ताह विनंती आणि तुम्ही सगळे पालक की आज एवढा वेळ ठेवून आजी आजोबा असतील, आई बाबा असतील, तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आज आमच्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी या ठिकाणी आला. त्यामुळे तुमचे सगळ्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात मला अगदी महत्वाची गोष्ट, माझा सगळा परिवार, माझा परिवार म्हणजे सगळा डेटाचा स्थापना या दोघी ताई, गीता परिवारच्या ताई यांनी पण छान संस्काराला सुरुवात केली आहे. पुढे आपण आम्हाला लवकर बोलवलं महापालिकेच्या उशीर झाला. वडिलांप्रमाणे काळजी घेतात. आपल्याकडे विश्वासाने करून महिला या ठिकाणी किंवा त्यांचे किती असतील मुलांना सोडून जातात. विश्वास आपल्याकडे टाकतात आणि त्या विश्वासाला एक चांगले काम करतात. आणि आजची काळाची गरज आहे. कारण धावपळीच्या जगामध्ये या ठिकाणी छोटे कुटुंब संस्कृतीकडे वाढत असताना त्या गोष्टी खूप गरजेचं आहे. हे तुम्ही आपल्याला गरजेला उपयोग पडतात सर्वांना. त्याबद्दल मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो. तुमचं टेक केअर ममता टेक केअरला या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. असं काल मीटिंग होती आणि त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. तर सगळ्या नगरसेवकांचे मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आमच्या ममता डे केअर परिवारातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते पुढच्या वाटचालीसाठी. आणि आपण इथे आला स्वागत करते. थोडंसं वेगळा सुरुवात म्हणजे आपण थोडंसं डोळे मिटून मुलांना पण थोडं शांत व्हायला आपण वेळ देऊयात आणि एक 5 वेळा फक्त नामस्मरण करून मग पुढे कार्यक्रमाची सुरुवात केली तर चालेल का? मग सगळ्यांनी डोळे मिटूयात आपण. की आपला संस्कार वाटिका हा कार्यक्रम आपण उपक्रम इथे राबवत आहोत आणि त्याचंच नाट्य रूपांतर आता आपल्या समोर ही माझी 6 मुलं तुमच्या समोर सादर करत आहेत. तर आपण ऐकूया त्यांच्या शब्दात की ते कुणाची कहाणी, कुणाची गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन आले. मी मन आहे, अंकुर आहे, दिसत नाही पण प्रत्येक निर्णय माझाच असतो. मी ठरवलं तर एक अंकुर रुजत आणि रोपट बनत, नाहीतर रस्त्याच्या कडेने कचऱ्यात वाया जात. चला तर आज आपण पाहूया अशीच एका बीजाची गोष्ट. माझ्याकडून सगळ्यांना खूप अपेक्षा आहे, पण मी काय करू मला हेच कळत न. सुरुवात करू हे सुद्धा कळत नाही. थोडी तकले अभ्यास काय स्पर्धा तुलना, कोण पुढे कोण मागे, नको
आणि हे मन घाबरतं. मी संस्कार आहे, मी माती आहे. माती काय करते माहिती तुम्हाला? ती बीजाला धरून ठेवते, आधार देते आणि वेळ देते. स्नेह व धैर्य हेच माझे पोषक तत्व आहे. संस्कार नसेल, माती नसेल, तर हा अंकुर कोमजेल आणि हे मन वृक्ष होईल. मी श्लोक आहे, मी पाणी आहे, मी बीजाला बळ देते. निर्माण मोहा चित्तसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः वंदे विमुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छन्त्यमूढा पदमाश्रयन्त. हे बीजा, तू फक्त स्थिर राहा, शांत राहा, प्रसन्न चित्ताने परिणाम शिकवू नका, प्रयत्न शिकवा. स्तोत्र आहे, मी प्रकाश आहे, आवाज नाही, तडपण नाही, फक्त शांती उपस्थित. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं रोगविज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. शांत घरात आणि प्रकाशातच हा अंकुर वाढतो आणि हे मन मजबूत घडतं. मी भगवद्गीता आहे, मी दिशा आहे. या छोट्याशा रोपट्याला दिशा दाखवली तरच तो वाढेल. नेहमीच यश मिळवणे असे नाही, तर आपला राष्ट्रधर्म, पुत्रधर्म आणि विद्यार्थी धर्म महत्वाचा. दिशा म्हणजे जडणघडण, गीता म्हणजे मूल्य तत्व. आता मला कळलंय, मी रुजलो, मी घडलो. गीतेने, संस्कारांनी, श्लोकांनी, स्तोत्रांनी. मुले ही घडवायची नसतात, तर मन आणि अंकुर हे रुजवायचे असतात. आज मुलं झोपतील, पण आपला प्रश्न जागाच असेल. आज तुम्ही काय पेराल? गीता, श्लोक, स्तोत्र, संस्कार वर्ग. संस्कार शिकवले जात नाहीत, ते रोज जगले जातात.